जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। संपूर्ण शहरामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे सापाच्या अनेक जाती दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अंबरनाथमध्ये 10 ते 12 वर्षांनी जाड रेती निमविषारी साप आढळून आल्याने वन्यजीवन प्रेमींसाठी आनंदाची बाब ठरली आहे। या सापाच्या जातीचे संवर्धन होण्यासाठी सर्पमित्र शुभम पाटील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत। त्यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र बदलापूर येथे नोंद करून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे। अंबरनाथमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे गेले कित्येक दिवस काही सापांच्या प्रजाती या नष्ट होत चाललेल्या होत्या आणि आम्हाला त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रजातीचा साप हा एक 10 ते 12 वर्षानंतर आपल्या अंबरनाथ शहरात भेटला आहे। स्टाउट सँड स्नेक आणि जाड रेती सर्प असं त्याचं नाव आहे। तर हा साप खूप दुर्मिळ आहे आणि ही जी गोष्ट आहे ही आमच्या सर्पमित्रांसाठी सर्वांसाठी एक आश्चर्यजनक आणि आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या वर्षानंतर हा साप आम्हाला भेटला आणि ह्याच सापाला आता आम्ही यांच्या जाती नष्ट नाही व्हाव्यात त्या उद्देशाने आम्ही बरेच वर्ष अंबरनाथमध्ये कार्य करत आहोत आणि या सापांना आता आम्ही ह्या सापाला वन विभागाच्या अंडर आम्ही देणार आहोत आणि याचं रजिस्टर करून याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।